माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर वडिलांनी मला चॅलेंज दिलं होतं. मी त्यांना लहानपणी म्हणायचो की तुला डॉक्टर व्हायचं नाही. ते म्हणायचे की तू पहिले सिद्ध करून दाखव कुठे बोलू शकतो. त्यानंतर म्हणून की मला डॉक्टर व्हायचं नाही. संत तुकाराम म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुकाराम. तर मग त्यांनी चॅलेंज दिलं तू करू शकशील. त्यांचं असं म्हणणं नव्हतं की म्हणजे हे आणि मग सोडून दे मग त्याला न हे आपण कोणी बोलू शकते की नाही माझ्या मी नाही मला प्रधानमंत्री बनायचं नाही. आपण बोलू शकतो तर म्हणण्यात काय अर्थ आहे. तशा पद्धतीचं चॅलेंज मी मला दिलं. मग मी ते चॅलेंज स्वीकारलं. त्यानंतर मग मी 12वीत असताना माझा MBBS चा नंबर लागला मुंबईमध्ये KM हॉस्पिटलमध्ये. त्याचवेळी IIT ला पण नंबर लागला आणि महाराष्ट्राचे टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत युनिव्हर्सिटी आणि इंजिनिअरिंग त्या ठिकाणी पण नंबर लागला. आणि मग तेव्हा मी असं हे केलं की आपण डॉक्टर बनू. कारण की इंजिनिअर माझा दृष्टिकोन असा होता की आपण सुरुवातीपासून समाजाशी काहीतरी आपला उपयोग झाला पाहिजे. त्यामुळं जसं 3 कल्पनाशील आणि करुणा म्हणजे करुणा जी आहे ती डॉक्टरमध्ये दिसायला एकदम दिसते आणि ते मी खूप जास्त पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला. जसं मी ठाण्यामध्ये ॲज अ पोस्टिंग डॉक्टर म्हणून मी काम करत होतो आणि त्या ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. तिथे असं होतं की रस्ते नव्हते काही नव्हतं आणि OPD टायमिंग असायचं आमचं 12पर्यंत. मग तिथे जे पेशंट यायचे आमच्या आदिवासी भागातले ते सकाळी त्यांच्या गावातून निघायचे त्यांना यायला 4 तास लागायचे. तिथे पोहोचायचे 1 वाजता. तुम्हाला OPD चांगली असायची तर आता कसं करणार मग आम्ही पण करू शकतो. पण जर आम्ही फॉलो होत्या तर मग हे जे गाव आहे या ठिकाणी वाहन नाही या ठिकाणी रस्ते नाही हे काम आपण करू शकतो. तर त्या दृष्टीने मग डॉक्टर असून सुद्धा या प्रशासनामध्ये यायचा निर्णय घेतला आणि मग त्यानंतर परिवाराची साथ लावली आणि मित्रांची मार्गदर्शकांची ज्या ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं त्या सगळ्यांची आणि काही गोष्टी ज्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या अवलंबायचा प्रयत्न केला. शिस्त असेल शिस्त अभ्यासाची असेल ती व्यायामाची असेल जेवणाची असेल त्याच्यानंतर संयम ही जी तयारी असते ती काही 1-2 दिवसांची नसते. ती कित्येक दिवसांची असते कित्येक वर्षांची असते. जसं सावित्रीबाई फुलेंनी सुरुवातीला शाळा सुरू केली लोक दगड मारायचे म्हणजे शेण टाकायचे त्या थांबल्या नाही त्या रुकल्या नाही कित्येक वर्ष त्यांचं कार्य सुरू केलं त्यांनी. डॉक्टर आंबेडकर असते लहानपणापासून जाती वेदाला त्यांना सामोरे जावं लागलं. त्याचवेळी ते बोलले असते की मी शाळेत काही जात नाही कारण की माझ्या मुलाचा त्याच्यावर होत आहे तर ते तिथंच थांबले असते तर आपण इथे जमलो पण नसतो. पण मग त्यांनी चिकाटी ते जे काम आहे ते सुरू ठेवलं. तर मग ही जी चिकाटी आहे या चिकाटी त्यांच्याकडून जो धडा घेतला चिकाटीचा त्यातून ते यश संपादन झालं आहे. मला वाटतं का यश भेटलं पण एक टिकावं महत्त्वाचं आहे. उद्या चालून आम्हाला पण आमचा पण समाजाला उपयोग झाला पाहिजे. आमच्यामुळे समाजामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे आणि मी जे अधिकारी झालो माझ्यासाठी कित्येक अधिकारी पण भेटले पाहिजे. ते मार्गदर्शन पण माझ्या मार्फत जे काही विद्यार्थी असतील समाज बांधव असतील त्यांना केलं जाईल. आणि परत एकदा जे माझा इथे सत्कार आयोजित केला गेला त्यासाठी श्री उद्धव विहार आणि समस्त नगरवासी आणि जे लोक आहेत त्यांना उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. जय देव.